मला गेलं पाहिजे तर घरात पाणी शिरत नाही. तुला काय बोलवते काही ना नाही. कोण खिशात हात घातला, 5 रुपयाची नोट काढली, तिथे चहा दिली. तिथं दादाबाईंनी मुलगा पाठवण झाली. त्या भक्ताच्या वाड्यात काठावर केली. देवाला आज म्हणाली, पाठचा भाऊ बरका झाला पण तो नको. सजा सजा मग काय करू? तर आपल्या घरला जाऊ. आपलं घर ते आपलंच घर असतं. हिला कसं बसं सहजाला सगळ्या काठावर सोडलं पण पात्र शिरली. बाळाला पत्रात घट्ट बांधलं आणि देवाला अजून म्हणाले, अरे देवा काय माझा संकट मानलंस? कुंकवाचा धनी गेला, तुला दुःख सांगितलं नाही. या मनाला दुःख सांगितलं, माझ्यासाठी नाही, माझ्या लेकरांसाठी जाऊ. काटाळं चढल्यानं ओळखलं की आपल्या वाहून जात आहे. तिथूनच म्हणाला, आय तुला लवकर इकडे ये, नाही तर वाहून जाशील. धडाधडा पाणी वाहत होतं आणि हिरा पाय उचलायला गेली आणि वाचवा. ही 40 पुराच्या पाण्यात गळून गेली. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली की भट्टाच्या वर्तकबाईचं मड आहे. मिठीत बाळ तसंच आहे, मुठीत 5 रुपयाची नोट आहे. आपली जागा असं नका. पुन्हा पुन्हा बडा बडा गावकऱ्यांनी हिराच्या बाळाची मिठी सोडण्याचा प्रयत्न केला पण ती मिठी सुटली नाही. आवड ती मिठी परमेश्वर सुटणे गावात काय सुटणार? सजा आंबळ्यात रोडा लागला. आय आय मला सोडून जाऊ नका का? आय तुम्ही कोणाची खुशी झोपू का? आय तुम्ही कोणाला आय म्हणू का? मामाने बेटा लागून दिली तसा सजा जीवाने आकांत अडवू लागला. माझ्या माझ्या जाऊ नका, माझ्या चटका बसल, मला माझी आय पाहिजे. आय सजाचं हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सर्वात मंतात होऊ लागला होता. पाऊस आता थांबला होता. सर्व दुनियेला मागून उसळला होता. पण सजा सखी नायको यांच्या डोळ्यातील माकून ओसंडून वाहत होता. धन्यवाद.